दिवाळीचा सण आला की फराळाचा घमघमाट असतोच। आज फराळाच्या ताटातील सगळ्यात लोकप्रिय पदार्थ म्हणजे लाडू। मग ते रव्याचे असो किंवा बेसनाचे लाडू हमखास केले जातात। आज आपण 1 किलो प्रमाणात बेसनाचे लाडू बनवतोय। हे लाडू अगदी तोंडात टाकताच पटकन विरघळतात आणि टाळ्याला तर अजिबात चिकटणार नाहीत। ती रवाळ दाणेदार असेच बनतात। शिवाय हे महिनाभर टिकतात। प्रवासासाठी फारच उत्तम आहे ते। लाडू फोडल्यावर तुम्हाला समजलाच असेल की ते एकदम सॉफ्ट झालेला आहे आणि शिवाय रवाळ आणि दाणेदारही आहे। अजिबात तोंडामध्ये चिकटणार नाही। चला तर याच पद्धतीचे आपण बेसनाचे लाडू बनवूया। नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये। इथं आपण लाडूसाठी 1 किलो दळलेलं बेसन पीठ घेतलेलं आहे। हे घरी दळलेलं आहे त्यामुळे रवाळ आहे थोडंसं आणि त्यासाठी आपण अर्धा किलो डालडा वापरणार आहे। त्याचबरोबर मी घरातलं साजूक तूपही घेतलेलं आहे। साजूक तुपामुळं अगदी छान टेस्ट येते। आणि तूप वितळल्यानंतर आपण सगळं बेसन भाजायला सुरुवातीला टाकणार आहोत। बेसनाचे लाडू करताना ज्या वेळेला आपण बेसन भाजायला टाकतो त्यावेळेला एकाच वेळेला सगळं बेसन आपण मोठी कढई जाड तळाची घेऊन त्यामध्ये एकाच वेळेला सगळं बेसन भाजायला घालणार आहोत। बेसन भाजायला फारच वेळ लागतो त्यामुळे तुम्ही 2 पार्टमध्ये जर भाजायला गेला तर तुम्हाला खूप जास्त वेळ लागेल। यासाठी मी एकाच वेळेला सगळं बेसन घालणार आहे। मध्ये मध्ये असं आपण तूप घालत जाणार आहोत। तिथं 2-2 चमचे मी एकाच वेळेला सगळं तूप घातलेलं नाही। थोड्या वेळानं जसं बेसन भाजत जाईल तसं 2-2 चमचे आपण तूप यामध्ये घालत जाणार आहोत। एक 10 मिनिटांनं इथं पाहू शकता बेसनाचा रंग चेंज झालेला आहे। थोडं बेसन भाजलेलं आहे आणि बेसनामध्ये गाठी झालेल्या आहेत। सुरुवातीला बेसन अगदी तुम्हाला कोरडं वाटतं भाजताना, पण जसं जसं भाजत जाईल तसं बेसनामध्ये सॉफ्टपणा यायला सुरुवात होते। सुरुवातीला इथं गाठी तयार होतात, नंतर ते बेसन भाजत जाईल तसं गाठीही पातळ होत जातात। बेसनाचे लाडू करायला सोपे व लवकर होणारे असतात थोडी काळजी घेतली तर। बेसन अगदी खमंग भाजून घ्यायचं। जर कमी भाजलं तर लाडू दिसायला पिवळे दिसतात परंतु खायला अगदी कच्चट लागतात। यासाठी बेसन अगदी आपण खमंग भाजून घेणार आहोत। डाळीचं पीठ जाडसर नसेल तर लाडू चिकट लागतो, म्हणून पाववाटी रवा घातल्याने लाडू रवाळ लागतो आणि पीठ जर जाडसर असेल तर रवा घातला नाही तरी चालतो। इथं पाहू शकताय बेसनाचा आपला रंग चेंज होत चाललेला आहे। गाठी तयार झालेल्या आहेत आणि जसं जसं बेसन भाजत जाईल तसं बेसन भाजायला सोपं वाटायला सुरुवात होते। नेहमी रेसिपी करताना छोट्या टिप्स सांगत असते, त्यामुळे तुमची रेसिपी अगदी परफेक्टच बनते। यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमचा पदार्थ अगदी परफेक्टच बनेल। जरी आपण डाळीचं पीठ भाजताना डालडा जरी वापरला असेल तरी त्यामध्ये आपण 2 चमचे छोटे साजूक तूप घातल्यानं लाडू आपले अगदी खमंग लागतात। यासाठी थोडं तरी साजूक तूप वापरावंच। इथं साधारण 1 किलो पिठासाठी हा अर्धा किलो डालडा पूर्णपणे संपलेला आहे भाजताना। आता हा सगळा डालडा मी घालून संपूर्ण हे पीठ आता भाजून घेणार आहे। एकदम छान असं भाजायचं आहे पीठ, अगदी जाळीपर्यंत आपण पीठ हे भाजणार आहोत। वजनी म्हणाल तर 1 किलो पीठ आहे आणि शिवाय वाटीनं म्हणाल तर ह्या 10 वाट्या पीठ बरोबर भरले होतं। मी वाटीनंही मोजलेलं आहे हे पीठ। बेसन बऱ्यापैकी आता भाजलेलं आहे। आता शेवटचंच आपण वरून साजूक तूप 2 चमचे मी घातलेलं आहे आणि आता थोडासा मोठा गॅस करून आपण हे पीठ छान भाजून घेणार आहोत। ज्यावेळेला मोठा गॅस करतो त्यावेळेला एकदम सारखं हलवत राहायचं आहे। अजिबात इकडं तिकडं केलं तर लगेच तुमचं पीठ खाली लागू शकतं। इथं पाहू शकताय बेसनानं आता तूप सोडायला सुरुवात केलेली आहे। पीठ एकदम पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे। ज्या वेळेला बेसन पूर्ण भाजतं त्यावेळेला जे आपण तूप टाकलेलं असतं ते बेसन साईडनं तूप सोडायला सुरुवात करतं। बेसन सुरुवातीला किती कोरडं होतं आणि आता बघा किती पातळ झालेलं आहे। गाठी पूर्ण यातल्या मोडलेल्या आहेत। हे बेसन भाजायला मला साधारण 30 ते 35 मिनटं एवढा वेळ लागला, कारण जेवढं बेसन जास्त असेल तेवढं भाजायला तुम्हाला जास्त वेळ लागतो। थोडं बेसन असेल तर कमी वेळ लागू शकतो, परंतु हे बरोबर 1 किलोच्या प्रमाणात असल्यामुळे मला साधारण 30 ते 35 मिनटं एवढा वेळ लागला बेसन भाजायला। आता इथं पाहू शकताय बेसनाला छान जाळी पडलेली आहे। तुम्हाला ज्या वेळेला पूर्ण बेसन भाजतं त्यावेळेला इथं हलकं पीठ झालेलं आहे आणि बेसन भाजायला सोपंही वाटायला सुरुवात होते। साईड एकदम बेसन हलकं लागायला लागतं, जाळी पडल्यासारखं वाटतं आणि साईडून तूपही दिसायला सुरुवात झालेली असते। त्यावेळेला आपलं बेसन भाजले असं समजायचं। आता हे बेसन रवाळ आणि दाणेदार बनण्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत। त्या ट्रिकमुळं तुमचे बेसनचे लाडू अजिबात चिकट लागणार नाहीत, तोंडामध्ये चिकटणार नाहीत। यामध्ये पाव कप आपण दूध घालणार आहोत। हे दूध थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे। खूप जर थंड दूध घातलं तर टेम्परेचर एकदम खाली येतं। यासाठी कोमट दूध आपण यामध्ये घातलेलं आहे आणि थोडं मागं सरकायचं, कारण अंगावर बेसन जोरात उडतं, कारण की टेम्परेचर खूप जास्त असतं बेसनचं त्यावेळेला। आता पाहू शकताय बेसन किती रवाळ झालेलं आहे।
दूध घातल्यानंतर टेम्परेचर अगदी खाली आलेलं असतं. त्यानंतर परत आपण बेसन थोडं भाजून घेणार आहोत 5 ते 7 मिनटं. दूध घातल्यानंतर थोडं खाली चिकटायला सुरुवात होते, त्यावेळेला सतत ढवळून घ्यायचं, कारण की खाली चिकटतं बेसन कारण दुधामुळं. हे दूध टाकल्यामुळं अतिशय सुंदर लाडू बनतात, अजिबात तोंडात चिकटत नाहीत. टाळ्याला बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की टाळ्याला चिकटतात. तुम्ही या पद्धतीनं लाडू करून बघा, अगदी परफेक्टच बनतील. आता हे बेसन आपण परातीमध्ये ओतून घेणार आहोत. सध्या बेसनाचं टेम्परेचर खूप जास्त आहे, तर आता आपण हे सगळं बेसन परातीमध्ये काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये नंतर आपण थोडंसं गार करून मग साखर घालणार आहोत. आता यामध्ये 2 चमचे वेलची पावडर घालणार आहोत आणि इथं मी काजू, बदाम जे ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडत असतील ते ड्रायफ्रूट्स, तुम्हाला मनुके आवडत असतील तर मनुके टाकले तरी चालू शकतात. इथं मी बुरा साखर वापरलेली आहे आणि ती अर्धा किलोच माझ्याकडे होती, त्यामुळे मी अर्धा किलो ही बुरा साखर वापरणार आहे आणि पाव किलो मी आपली साधी साखर मिक्सरला वाटून घेतलेली आहे तीही घालणार आहे. म्हणजे साधारण पाऊण किलो साखर आपल्याला इथं लागणार आहे. तुमच्याकडे बुरा साखर नसेल तर तुम्ही साधी साखर मिक्सरला वाटून थोडी जाडसर अशी वाटायची आणि मग ती साखर वापरायची आहे. त्यामुळे तुमचे लाडू अगदी खरबरीत असे लागतात, खूप जास्त असे चिकट होत नाहीत. बेसनचं टेम्परेचर खूप जास्त कमी झालं आणि साखर जर विरघळली नाही तर यामध्ये काय करायचं, थोडं गरम तूप टाकायचं आणि थोडं हे मिश्रण परत कढईमध्ये टाकून 1-2 ते 3 मिनटं कमी गॅसवर थोडं गरम करायचं. म्हणजे सगळं मिश्रण एकसारखं होतं आणि साखर लगेच वितळते आणि नंतर मग लाडू थोडं मिक्स करून मग बांधायचे आहेत. साखर छान बेसनामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. हे मिश्रण खूप कोरडं वाटायला लागल्यामुळे यामध्ये 2 चमचे तूप घालून मी थोडं गरम करून घेतलं आहे आणि नंतर आपण हे लाडू वळायला घेतलेले आहेत. 2 ते 3 मिनटेच फक्त आपण गरम करायचं आहे. खूप जास्त गरम केलं तर साखरेचे गोळे होऊ शकतात, त्यामुळे फक्त 2 ते 3 मिनटं तूप घालून फक्त गरम करायचं. एकदा साखर विरघळायला लागली की एकदम छान असं मिश्रण आपलं तयार होतं आणि नंतर थोडं थंड करायचं आणि हातानं असं मळून मग आपण लाडू वळायचे आहेत. इथं मी एकसारखे लाडू होण्यासाठी आपण पळीचा वापर करणार आहोत, की एक पळी घ्यायची, त्यानं तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि लाडू वळायचे आहेत. डेकोरेशनसाठी आपण वरून त्याच्यावरती मी इथं पिस्त्याचे काप लावलेले आहेत. तुम्हाला जे आवडत असेल मनुके, काजू, बदाम ते लावू शकता तुम्ही. गरम असतानाच लाडू नाही वळले तर लाडू गार झाल्यानंतर खूप कडक होतात. यासाठी गरम असतानाच मी सगळे लाडू वळून घेतलेले आहेत. छान असे आपले सगळे लाडू वळून झालेले आहेत. या मिश्रणामध्ये 40 ते 42 एवढे या साईजचे लाडू बनतात. खूप छोटे लाडू मी नाहीत वळलेले, मोठेच लाडू वळलेले आहेत. मस्त खमंग, रवाळदार, दाणेदार असे आपले बेसनाचे लाडू तयार आहेत. लाडू फोडूनही तुम्हाला दाखवते किती छान आतून झालेला आहे. अजिबात तोंडाला चिकटणार नाही, अगदी रवाळ दाणेदार असा लाडू आपला झाला आहे. या दिवाळीला असे बेसनाचे लाडू नक्की ट्राय करून पहा. अगदी पारंपरिक पद्धतीनं मी बनवलेले आहेत. पारंपरिक पद्धतीनेच लाडू किंवा फराळाचे पदार्थ चवदार होतात. थोडा वेळ लागतो पण खूपच सुंदर लागतात हे लाडू. नक्की ट्राय करून पहा. माझ्या घरी तर सगळ्यांना हे लाडू आवडले. तुम्हीही रेसिपी ट्राय करून पहा आणि तुमच्या घरी आवडले की नाही ते नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन रेसिपीसह. धन्यवाद.